नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये कोणतंही भाष्य नाही. खूप छोटा व्हिडिओ आहे. फक्त माहिती, दावा, आरोप आणि त्याच्या संदर्भाने असलेली माहिती. म्हणजे आरोप खोडून काढण्यासाठी नाही की काही नाही. मराठा आंदोलनातील एक प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मागणी केली, एक मुद्दा मांडला. मुद्दा हा होता की सरकार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत आहे आणि ते रद्द करत आहे. त्यांचा आरोप भयंकर होता. हे कटकारस्थान आहे, मराठ्यांना संपविण्याचा हा प्रयत्न आहे, वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ते बोलत होते. त्यांचा आरोप टू दी पॉइंट ऐकूया. मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे. हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातोय. आता हे प्रमाणपत्र रद्द केलंय ज्योती दहीहंडे, वर्षा बोडखे, रेखा अंबुरे आणि कोमल पारवे, ते सगळेच इथं आहेत. ज्योती दहीहंडेचं जे प्रकरण आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही यांचे कायम रद्द करा, काही हरकत नाही. त्या राजकारणामुळे आमच्या लाखो पोरांचा वाटोळ होऊ नये, मी ते समर्थनच करत नाहीये. यशवंता दहीहंडे नावाचा व्यक्ती आहे, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणालाच. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे. यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं आहे फडणवीस साहेब कुणबीतून. त्याची व्हॅलिडिटी तुम्ही देणार का रद्द करणार ती ऍडमिशन? नोंद तर तुम्ही चिटकेलेली. यांची काडी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3000 लोक आहेत. तुमच्या राजकीय द्वेषापोटी तुम्ही 3000 लोकांना फासावर देणार का? आता हे बावनकुळ्यांनी दिलेलं एन्डोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्यांना प्रश्न विचारतोय. होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठी हो, आपलं प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? पहिला, चला, सरकार मराठ्यांना प्रमाणपत्र देत आहे, ते रद्द करत आहे. हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर मला मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र किती प्रलंबित आहेत, किती नाकारले गेलेत, हे जरा तपासून बघणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण राज्यामध्ये नाकारली गेलेली प्रमाणपत्र एकूण 219 आहेत. राज्यामध्ये दाखल झालेल्या अर्जात मोठी संख्या ही 219 प्रमाणपत्र नाकारले गेलेले आहेत, नामंजूर झालेले आहेत प्रस्ताव. आणि अजून ज्या प्रस्तावावर वाट बघायची आहे त्याची संख्या आहे 10,843 प्रलंबित आहेत. निर्णय येस ऑर नो याचा निर्णय घ्यायचा राहिला आहे. अशी संख्या 10,843 आहे. हाही आकडा तुम्हाला खूप मोठा वाटेल, कारण 219 जणाला नाकारलं म्हणजे मग त्यांच्या कितीतरी पिढ्या ते आडनाव काढून ह्या आडनावाची एवढी माणसं आहेत, मग त्यांना प्रमाणपत्र मिळणार नाही वगैरे वगैरे असं काय बोललं जाईल. 10,843 प्रलंबित आहेत, म्हणजे इन प्रोसेस आहेत. ही प्रक्रिया चालत राहते. अशा इन प्रोसेस दिसणंही चालत राहतं. हा जर आकडा मोठा आहे असं वाटत असेल तर एकूण आकडा किती आहे ते जरा नीट तपासून बघावं लागेल. संपूर्ण राज्यामध्ये 2,96,246 अर्ज प्राप्त झाले. आकडा मी दाखवतोय. कुणबी प्रमाणपत्रासाठी 2,96,246 अर्ज प्राप्त झाले. या अर्जापैकी 2,59,844 कुणबी जातीचे प्रमाणपत्र वैध ठरले. 219 अर्ज नामंजूर करण्यात आले आणि 10,843 अर्ज प्रलंबित आहेत. ही संपूर्ण राज्याची स्थिती आहे. ही संपूर्ण राज्याची स्थिती आहे. म्हणजे प्रमाणपत्र मिळतच नाही आहे, दिलेच जात नाही आहे, सरकार अडवणूक करत आहे. तर राज्यभरामध्ये 2,59,844 प्रमाणपत्राचं कुणबी जातीच्या प्रमाणपत्राचं वैधता ठरवून वाटप करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकार काय करतंय याचा अंदाज आपल्याला येऊन जाईल. आपण प्रत्येक विभाग निहाय बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मराठवाडा घेतो. संपूर्ण मराठवाड्यामध्ये
20,143 अर्ज आले. बघा, संपूर्ण मराठवाड्यात 20,143 अर्ज आले. 15,597 अर्ज वैध ठरले, मंजूर झाले, तर 61 अर्ज नामंजूर करण्यात आले. यानंतर बघूया अमरावतीची स्थिती. 53,712 अर्ज अमरावती विभागामध्ये आले. 49,118 अर्ज मंजूर झाले, 58 अर्ज नामंजूर झाले. पुणे जिल्ह्यामध्ये 25,703 अर्ज प्राप्त झाले. 17,814 वैध ठरले, 25 नामंजूर झाले. कोकण विभागामध्ये 19,295 अर्ज आले. 16,393 वैध ठरले, 34 नामंजूर झाले. नाशिक विभागामध्ये 1,20,394. नाशिक विभाग हा राज्यातला सर्वाधिक अर्ज आलेला विभाग आहे बरं का. यात 1,20,394 अर्ज आले. 1,04,546 मंजूर झाले, 30 नामंजूर झाले. नागपूर विभागामध्ये 57,069 अर्ज आले. 56,376 मंजूर झाले, 11 नामंजूर झाले. आता गंमत अशी आहे की मराठवाड्यामध्ये 20,143 अर्ज आलेत. नाशिक सर्वाधिक 1,20,000, त्यानंतर नागपूर 57,000, अमरावती 53,000 आणि मराठवाडा 20,000. मराठवाड्यापेक्षाही खाली कोणी असेल तर ते कोकण आहे. पुणे सुद्धा वर आहे. कोकणात सर्वात कमी अर्ज आलेले आहेत. जरा हैदराबाद गॅझेट या विषयाकडे नीट बघायला पाहिजे. म्हणजे त्यावर तुम्हाला मी स्वतंत्रपणे व्हिडिओ करणार आहे. हैदराबाद गॅझेट कसं आहे ते हा संदर्भ देऊन करणार आहे. मराठवाड्यातल्या आणखी एक गोष्ट मला महत्त्वाची सांगायची आहे. 20,143 अर्ज आले. 15,597 वैधता झाली, 61 नामंजूर झाले. 2,528 अर्ज असे आहेत की जे निकाली काढण्यात आलेत अपुरे कागदपत्राच्या साठी, आणि 1957 अर्ज असे आहेत की ज्याचे निर्णय अजून प्रलंबित आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यावर राज्य सरकार 2,59,844 माफ करा एवढे प्रमाणपत्र वाटप करतं, आणि तरीही सरकार मराठ्यांचा जीव घ्यायलाय, वाटोळं करायलाय, नुकसान करताय, या स्वरूपाचे आरोप पाटील करतायत. या 2,59,844 लोकांना मिळालेली प्रमाणपत्र ही अवैध कुठे ठरत आहेत? दुखणं कुठं आहे? दुखणं राजकीय दृष्ट्या लढाईत प्रमाणपत्र अवैध ठरल्याचं आहे. त्यामुळं बाकी ठिकाणची ठरतील का, हाही एक मोठा प्रश्न आहे. पण सरकार वैध ठरवत आहे, देत आहे. एखाद दुसरा अपवाद, साधारणतः मराठवाड्यातली 61 आणि महाराष्ट्रातली 219, 1% इतकी प्रमाणपत्र नामंजूर करण्यात आलेली आहेत आणि बाकीची प्रलंबित आहेत. या 1%वरून प्रचंड मोठा गोंधळ घातला जातोय, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. नमस्कार.